अचानक पीएम मोदींनी संपूर्ण देशाला एक गंभीर इशारा दिलाय. लोकांना सांगितलं जातंय की इंधन जपून वापरा आणि गरज नसताना सोनं खरेदी करणं ताबडतोब थांबवा. पण विचार करा, अचानक असं काय घडलंय? भारतावर खरंच एखादं मोठं आर्थिक संकट येणार आहे का? की ही एका महायुद्धाची नांदी आहे? पुढच्या 5 मिनिटांत आपण यामागचं असं सत्य जाणून घेणार आहोत, जे कदाचित तुमच्या खिशावर थेट परिणाम करणार आहे. मित्रांनो, याचं मूळ कारण भारतामध्ये नाही, तर भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या मिडल ईस्ट म्हणजेच मध्य पूर्वेमध्ये आहे. सध्या इराण, इस्रायल आणि शेजारील देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली आहे. आता तुम्ही म्हणाल, तिथं युद्ध झालं तर आपल्या सोन्याशी आणि पेट्रोलशी काय संबंध? संबंध आहे आणि तो खूप मोठा आहे. कारण संपूर्ण जगाला लागणाऱ्या एकूण तेलाचा सर्वात मोठा हिस्सा याच भागातून येतो. भारत हा असा देश आहे जो स्वतःला लागणाऱ्या एकूण तेलापैकी तब्बल 80 ते 85% तेल बाहेरच्या देशांतून आयात करतो. जर मिडल ईस्टमध्ये युद्ध भडकलं तर तिथून येणारा तेल पुरवठा विस्कळीत होईल. आता सोपं गणित बघा, पुरवठा कमी झाला की किमती वाढणार. पेट्रोल डिझेल महाग झालं की ट्रान्सपोर्टचा खर्च वाढणार. आणि ट्रान्सपोर्ट महागलं की तुमच्या घरातील भाजीपाल्यापासून ते हातातल्या मोबाईलपर्यंत प्रत्येक वस्तू महाग होणार. म्हणजेच महागाईचा थेट ब्लास्ट आपल्या बजेटवर होणार. आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, सोनं. भारतीयांचं सोन्यावर जीवापाड प्रेम आहे. पण तुम्हाला माहितीये का, भारत स्वतः सोनं तयार करत नाही, आपण ते बाहेरून विकत आणतो. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं किंवा तेल खरेदी करण्यासाठी आपल्याला रुपये चालत नाहीत, तिथे द्यावे लागतात डॉलर्स. जर आपण तेलासाठीही भरपूर डॉलर मोजले आणि सोन्यासाठीही भरपूर डॉलर खर्च केले तर भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजेच डॉलरचा साठा रिकामा होईल. डॉलर कमी झाले की आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या रुपयाची किंमत घसरते. रुपया कमकुवत झाला की देश आर्थिक संकटात सापडू शकतो. म्हणूनच सरकार म्हणतंय की सध्या हौस म्हणून सोनं खरेदी करणं टाळा. आता पाहूयात 5 धमाकेदार आणि थक्क करणारे इंटरेस्टिंग फॅक्ट्स. फॅक्ट नंबर 1, घराघरांतील सोन्याचे साम्राज्य. तुम्हाला माहीत आहे का, जगातील एकूण सोन्यापैकी तब्बल 11% जास्त सोनं फक्त भारतीय महिलांकडे दागिन्यांच्या स्वरूपात आहे. हे सोनं अमेरिका, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांच्या एकूण सरकारी सोन्याच्या साठ्यापेक्षाही जास्त आहे. फॅक्ट नंबर 2, भारताची तेलाची भूक. भारत हा जगात तेल वापरण्याच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. आपण रोज लाखो बॅरल्स तेल फस्त करतो. म्हणूनच तेलाच्या किमतीत $1 जरी वाढ झाली तर भारताचे हजारो कोटी रुपये अतिरिक्त खर्च होतात. फॅक्ट नंबर 3, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच भारताची गुप्त तिजोरी. युद्ध झालं आणि तेल येणं पूर्ण बंद झालं तर घाबरू नका. भारताकडे जमिनीच्या आत अशा गुप्त गुहा आहेत जिथे देश पुढील किमान 9 ते 10 दिवस पुरेल एवढं क्रूड ऑइल नेहमी इमर्जन्सीसाठी साठवून ठेवतो. फॅक्ट नंबर 4, युद्धाचा आणि सोन्याचा संबंध. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती निर्माण होते किंवा आर्थिक मंदी येते तेव्हा सोन्याचे भाव रॉकेटसारखे वाढतात. कारण जगभरातील श्रीमंत लोक शेअर मार्केटमधून पैसे काढून सोन्यामध्ये गुंतवतात, कारण सोनं सर्वात सुरक्षित मानलं जातं. फॅक्ट नंबर 5, श्रीलंका आणि पाकिस्तानची अवस्था. डॉलरचा साठा संपल्यामुळेच आपल्या शेजारील श्रीलंका आणि पाकिस्तान कंगाल झाले होते. भारताला ती परिस्थिती कधीच येऊ द्यायची नाहीये, म्हणूनच सरकार आधीच सावध पावलं टाकतंय. तर मित्रांनो, याचा अर्थ असा नक्कीच नाही की देशात पेट्रोल संपणार आहे किंवा उद्यापासून सोनं मिळणार नाही. पण एक सुजाण नागरिक म्हणून ही घाबरण्याची नाही तर देशाची अर्थव्यवस्था समजून घेण्याची वेळ आहे. अनावश्यक खर्च टाळा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि एकत्र येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला साथ द्या. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच कडक आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.